मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड। प्रसाद लाड, आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांची माघार, तर उपाध्यक्षपदासाठी आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी अशी लढत। मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून जाहीर। नाशिकमध्ये आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार, महाविकास आघाडी आणि मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घोषणा, तर पत्रकार परिषदेविषयी माहितीच नाही, प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचं वक्तव्य। अजित पवारांचा रुपाली पाटील आणि अमोल मिटकरींना दणका, नव्या प्रवक्त्यांच्या यादीमधून मिटकरी आणि ठोंबरेंना वगळलं। मुंबई पालिकेच्या 227 पैकी 125 जागांसाठी मनसेची यादी तयार, उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या आधी घेतला जागांचा आढावा, आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर सेनेशी चर्चा होण्याची शक्यता। राज्यामधल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया, मात्र राजकीय पक्ष महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्यापही अस्पष्ट। फलटणमधल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। साताऱ्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन, उदयनराजेंच्या सोबत एकत्र निवडणूक लढणार, शिवेंद्रराजेंकडून स्पष्ट। जम्मू आणि काश्मीर पोलिसांची फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये कारवाई, डॉक्टर आदिलच्या लॉकरमधून 2 AK-47 आणि 2900 किलो स्फोटक जप्त, 3 डॉक्टर अटकेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।